तुम्ही पण एक गृहिणी आहात आणि घरचं वातावरण चांगलं ठेवण्याचा खूप जास्त प्रयत्न करताय. पण तुम्हाला कायम एक लक्षात येत असेल गोष्ट, की घरचं कितीही वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला तरी भांडणं ही होतातच. काही ना काही दुमतही होतातच. याचं कारण तुमच्या वास्तूमध्येच लपलेलं आहे. तुम्हाला मी अशी एक टिप देणार आहे, जी ऐकून तुम्हाला खरोखरच वास्तूवरती विश्वास होईल. आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका. जर तुम्ही गृहिणी आहात आणि तुमच्याबरोबर तुमची सासू-सासरे, तुमची लहान मुलं राहत आहेत, तर त्यांमध्ये सुसंवाद ठेवण्यासाठी प्रत्येक पिढीला आपापल्या योग्य तत्वामध्ये आणि योग्य दिशेमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. जसं तुमच्या सासूबाई तुमच्याबरोबर राहत असतील आणि त्यांच्याबरोबर तुमचं पटत नाहीये, तर काय कराल? सासूबाईंना साऊथ वेस्ट डायरेक्शनमध्ये ठेवू नका. सासूबाईंचं आता संसार किंवा त्यांचं जे काही कार्य करायचं होतं ते करून झालेलं आहे. मग त्यांना आता देवाचं नामस्मरण करण्यासाठी म्हणजे जर ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांना तुम्ही त्यांची जागा देत असाल तर खूपच छान. त्या त्यांच्या देवाच्या नामस्मरणामध्ये राहतील आणि तुम्ही तुमचं स्थान जर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेमध्ये केलं तर तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रगतीमध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. आहे की नाही दोन्ही बाजूने जमेची गोष्ट. नॉर्थ वेस्ट घराचा हा असा कोपरा आहे जिथे वादावाद होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे घराचं नॉर्थ वेस्ट डायरेक्शन नेहमी मोकळं ठेवा. आणि या नॉर्थ वेस्ट डायरेक्शनमध्ये तुम्ही जर राधाकृष्ण यांचं एखादं छानसं पुतळा किंवा एखादा फोटो लावला तर तुमचं नॉर्थ वेस्ट खूप चांगलं पॉझिटिव्ह होतं. आणि पती पत्नींमधील म्हणा किंवा ऑफिसमधील म्हणा किंवा नातेसंबंधांमधील कलेश जे असतात ते कायम नष्ट होतात आणि घरामध्ये एकोपा येतो. त्यामुळे तुम्हाला जर अशा छान छान टिप्स हव्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.